नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आपण आज या व्हिडिओमध्ये संत कृपा झाली या अभंगाचा भावार्थ आणि शब्दार्थ पाहणार आहोत. संत कृपा झाली, इमारत फळा आली. या पंक्तीचा अर्थ आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणू काही संतांनी त्यावर कृपाच केली. पुढील पंक्ती, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपले ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवर. संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा अटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महाराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली. तसेच पूजा अर्चा, कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण म्हणजेच भजन हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे. मुलांनो, आता आपण शब्दार्थ पाहू. संत म्हणजे सत्पुरुष, सज्जन. कृपा म्हणजे दया, करुणा. वारकरी, यात्रेकरू, विशेषतः पंढरीला जाणारा. संप्रदाय, मार्ग, पंथ. शिष्या, विद्यार्थिनी. मोलाचा, महत्वाचा. वाटा, भाग, हिस्सा. इमारत, येथे अर्थ आहे वारकरी संप्रदायातील विचार, तत्वज्ञान. ज्ञानदेवी म्हणजे संत ज्ञानेश्वर. रचिला म्हणजे रचला. पाया म्हणजे तळ बांधताना केलेले भक्कम काम. उभारिले, उभारले. देवालय, मंदिर, देऊळ. नामा, संत नामदेव. तयाचा, त्याचा. किंकर म्हणजेच सेवक. आवार म्हणजे अंगण, प्रांगण. एकनाथ, संत एकनाथ. खांब, स्तंभ. दिधला, दिला. भागवत, विष्णू भक्तांचा पंथ. तुका, संत तुकाराम. कळस, शिखर, घुमट. भजन, देवाचे स्तुतिगीत.
सावकाश, संथपणे, हळूहळू. बहिणी, येथे अर्थ बहिणाबाई. फडकती, वाऱ्यावर फडफड असा आवाज येतो. ध्वज, झेंडा, निशाण. निरूपण म्हणजे विवेचन, व्याख्यान. बोजा म्हणजे जबाबदारी. वाक्प्रचार: फळा येणे, बहरणे, वाढ होणे, पाया रचणे, आरंभ करणे, बैठक तयार करणे. कळस होणे, उच्च स्थान प्राप्त करणे, परिपूर्णता आणणे, निरूपण करणे, भाष्य करणे, वर्णन करणे, विवेचन करणे. Thank you so much students for watching this video. If you like this video, then like, share and subscribe to my channel. And don't forget to press hype button. Okay, bye. Take care. We will visit again in the next video.